नमस्कार. विज्ञानयात्री जॉन टिंडल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री जॉन टिंडल हे आयर्लंड देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1850च्या दशकात डायमॅग्नेटिझमच्या संशोधन कार्यातून वैज्ञानिक कीर्ती संपादन केलेले व्यक्तिमत्व. जॉन टिंडल यांच्या इन्फ्रारेड रेडिएशन आणि हवेच्या भौतिक गुणधर्मांच्या क्षेत्रातील संशोधन कार्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि सन 1859मधील ग्रीनहाऊस इफेक्ट यांचा सहसंबंध प्रस्तावित झाले. टिंडल इफेक्ट हा कलील किंवा कोलाईड द्रावणामधील कणाद्वारे प्रकाश किरणांचे हलकेसे झालेली विखुरण. ज्याप्रमाणे बारीक सस्पेन्शन एक प्रकारचा सोल विखुरलेला असतो, त्याचप्रमाणे टिंडल इफेक्ट हा कोलॉइडमधील कणाद्वारे हलका विखुरलेला असतो. याला टिंडल स्कॅटरिंग असेही शीर्षक आहे. विखुरलेल्या प्रकाशाची तीव्रता ही तरंग लांबीच्या 4थ्या घातांकांच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणून लाल प्रकाशापेक्षा निळा प्रकाश अधिक जोरदारपणे विखुरलेला दिसतो. दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजे मोटरसायकलमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरात कधीकधी निळा रंग दिसतो. हाच प्रभाव तंबाखूच्या धुरावरही दिसून येतो. त्याचे सूक्ष्म कण देखील प्राधान्याने निळा प्रकाश पसरवतात. टिंडल इफेक्ट अंतर्गत लांब तरंग लांबी अधिक प्रसारित केली जाते आणि लहान तरंग लांबी विखुरण्याद्वारे अधिक प्रमाणात प्रवर्तित होतात. जेव्हा प्रकाश विखुरणारे कण इतर प्रकाश प्रसारण करणाऱ्या माध्यमात विखुरले जातात तेव्हा वैयक्तिक कणांचा व्यास अंदाजे 40 ते 900 नॅनोमीटर च्या श्रेणीत असतो. दृश्यमान प्रकाशाची तरंगलांबी 400 ते 750 नॅनोमीटर इतकी असते. स्फटिकणासाठी टिंडल प्रभाव प्रदर्शित करणारे कोलाईड द्रावण आणि टिंडल प्रभाव प्रदर्शित न करणारे खरे द्रावण यांच्यातील फरक विचारात घेतल्यास दूध हे टिंडल प्रभाव प्रदर्शित करणारे कोलॉइड द्रावणाचे उदाहरण आहे. दूध या द्रावणाला इमल्शन असेही म्हणतात. दुधातील स्निग्ध कण पाण्यात विखुरले जातात आणि कलील किंवा कोलाईड द्रावण तयार करतात. पाण्यात विरघळलेल्या साखरेसारख्या खऱ्या द्रावणाच्या उलट दुधातील स्निग्ध कण आकाराने मोठे असतात, परंतु प्रकाशाच्या दृश्यमान स्पेक्ट्रमच्या मर्यादेत येण्या इतपत लहान असतात आणि त्यामुळे हे स्निग्ध कण दृश्यमान स्वरूप दर्शवतात. शर्करायुक्त जलद्रावणापेक्षा दुधाची घनता म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी जास्त असते. पाण्यात विरघळलेल्या साखरेच्या विपरीत दुधातील स्निग्ध कण गाळणाच्या भौतिक प्रक्रियेद्वारे वेगळी केली जाऊ शकत नाही, परंतु ते केंद्रापसाक म्हणजे सेंट्रीफ्युगेशन प्रक्रियेद्वारे वेगळे केले जाऊ शकतात. पाण्यात विरघळलेली साखर गाळण्याची प्रक्रिया किंवा केंद्रापसाक सेंट्रीफ्युगेशन या भौतिक प्रक्रियेद्वारे वेगळी केली जाऊ शकत नाहीत. दूध किंवा साखरेचे द्रावण हे खरे द्रावण आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या दोन पदार्थांचे भौतिक स्वरूपाचे निरीक्षण करणे पुरेसे नाही. परिणामी या परिस्थितीत दोन प्रकारचे म्हणजे दूध आणि साखरेचे खरे द्रावण ओळखण्यासाठी टिंडल प्रभाव या संकल्पनेचे उपयोजन करता येऊ शकते. जॉन टिंडल यांचा जन्म दिनांक 2 ऑगस्ट 1820 रोजी आयर्लंड देशातील लिनिन ब्रिज काउंटी कार्लो या शहरात झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. शालेय जीवनात त्यांच्या आवडीचे विषय म्हणजे तांत्रिक आरेखन आणि गणित. तांत्रिक आरेखन या विषयाचे उपयोजन जमिनीच्या सर्वेक्षण यासाठी होतो. मार्बर्ग विद्यापीठात त्यांचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. ग्रेट ब्रिटनच्या रॉयल इन्स्टिट्यूट येथे त्यांचे संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण झाले. सन 1839मध्ये आयर्लंडच्या ऑर्डनन्स सर्वे या संस्थेने जॉन टिंडल यांना ड्राफ्ट्समन या पदासाठी नियुक्त केले. सन 1842मध्ये ब्रिटनच्या ऑर्डनन्स सर्वेसाठी जॉन टिंडल यांची बदली करण्यात आली. सन 1840च्या दशकात रेल्वे बांधणीची भरभराट सुरू होती. जॉन टिंडल यांच्या जमिनीच्या सर्वेक्षणाचा संपन्न अनुभव या कारणामुळे रेल्वे कंपन्याकडून त्यांना मागणी होती. सन 1844 ते सन 1847 या कालावधीत जॉन टिंडल हे रेल्वे बांधकाम नियोजनात किफायतशीरपणे कार्यरत होते. सन 1847मध्ये जॉन टिंडल यांनी हॅम्पशायरमधील क्वीनवूड कॉलेजच्या बोर्डिंग स्कूलमध्ये गणित आणि सर्वेक्षण या विषयांचे अध्यापन कार्य यासाठी रुजू झाले. एडवर्ड फ्रँकलंड हे हॅम्पशायरमधील क्वीनवूड कॉलेजच्या बोर्डिंगमध्ये
बोर्डिंग स्कूलमध्ये नुकतेच रुजू झालेले आणखी एक तरुण शिक्षक होते. एडवर्ड फ्रँकलन यांनी पूर्वी ब्रिटिश भूवैज्ञानिक सर्वेक्षणासाठी रासायनिक प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम केले होते. एडवर्ड फ्रँकलन आणि जॉन टिंडल हे दोघे चांगले मित्र झाले. सन 1848मध्ये एडवर्ड फ्रँकलन आणि जॉन टिंडल ही जोडी जर्मनीला गेली आणि रॉबर्ट बन्सेन यांच्या मार्गदर्शनामुळे मार्बर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला. सन 1850मध्ये फ्रेडरिक लुडविग स्टेगमॅन यांच्या मार्गदर्शनामुळे जॉन टिंडल यांनी स्क्रू पृष्ठभागाच्या गणितीय विश्लेषण या शीर्षकाच्या प्रबंध सादरीकरणातून मार्बर्ग विद्यापीठाकडून संशोधन पदवी PhD प्राप्त केली. सन 1851मध्ये जॉन टिंडल इंग्लंडमध्ये राहण्यासाठी परतले. जॉन टिंडल हे रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ग्रेट ब्रिटन येथे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक पदावर कार्यरत होते. चुंबकशास्त्र, डायमॅग्नेटिक पोलॅरिटी, हवेतील घटकावर उत्सर्जित उष्णतेचा प्रभाव आणि अवरक्त किरणे म्हणजे इन्फ्रारेड रेज इत्यादी विषय हे जॉन टिंडल यांच्या संशोधन कार्यातील विषय होय. नायट्रोजन, ऑक्सिजन, पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, ओझोन, मिथेन इत्यादी वायूंची तौलनिक अवरक्त किरणे शोषण्याची शक्ती मापन यासाठी जॉन टिंडल यांनी एक मोजणी यंत्र तयार केले. जॉन टिंडल यांच्या संशोधन कार्यातील निरीक्षण आणि निष्कर्ष यानुसार अवरक्त किरणांच्या शोषणामुळे पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ वातावरणातील उत्सर्जित उष्णतेमुळे शोषली जाते आणि हवेतील तापमान नियंत्रित करते. तसेच हवेमधील इतर वायूंचे शोषण तुलनेने कमी प्रमाणात होते. पृथ्वीवरील वातावरणात हरितगृह परिणाम असल्याचे सांगणारे जॉन टिंडल हे पहिले शास्त्रज्ञ होय. हवेतील विविध वायूंच्या आणि द्रव पदार्थांच्या अतिसूक्ष्म कण यांच्यामुळे प्रकाशाचे होणारे विखुरण स्कॅटरिंग याला टिंडल प्रभाव, टिंडल इफेक्ट, टिंडल प्रसारण, टिंडल स्कॅटरिंग असे म्हणतात. निर्जंतुक माध्यमात जंतूंचा प्रादुर्भाव याच अशुद्ध अतिसूक्ष्म कणामुळे होतो हे सूक्ष्म जीवशास्त्रातील तत्त्व भौतिकशास्त्रातील टिंडल प्रभाव यामुळे सिद्ध झाले. बायोजेनेसिसच्या सिद्धांताला म्हणजे जीवाची निर्मिती जीवापासून होते या सिद्धांताला टिंडल प्रभावामुळेच मान्यता मिळाली. मानवी श्वासामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड मोजण्यासाठी त्यांनी एक यंत्र तयार केला. त्याला टिंडल पद्धत असे म्हणतात. जॉन टिंडल यांचे 147 शोध निबंध प्रकाशित झाले. जॉन टिंडल यांचे 12 पुस्तकेसुद्धा प्रकाशित आहेत. त्यांना रॉयल पदक, रुदरफोर्ड पदकाने सन्मानित करण्यात आले. वृद्धावस्थेत जॉन टिंडल यांना निद्रानाश हा आजार जडला. निद्रानाश आजार उपचारार्थ जॉन टिंडल हे क्लोरल हायड्रेट या रासायनिक संयुगाचे वापर करायचे. दिनांक 4 डिसेंबर 1893 रोजी क्लोरल हायड्रेट याच्या अतिसेवनाने औषधी अपघात या कारणामुळे जॉन टिंडल यांचे इंग्लंडच्या हसेल मेरे सरे येथे निधन झाले. जॉन टिंडल हे प्रसिद्ध आयरिश भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रकाश आणि उष्णतेच्या विज्ञानात मोलाचे कार्य केले आहे. प्रकाश किरणांचा मार्ग कोलॉइड कणामुळे स्पष्ट दिसण्याच्या अनुभवजन्य भौतिक घटनेला टिंडल परिणाम असे म्हणतात. टिंडल परिणाम याचे जॉन टिंडल यांनी स्पष्टीकरण दिले. टिंडल परिणाम याची उदाहरणे सांगायचे झाले तर आकाश निळे दिसणे, उष्णता आणि वायू हवेतील धुनीकणामुळे प्रकाशाचे विकिरण होते व आकाश निळे दिसते. हवेतील बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड उष्णता शोषून घेतात, ज्याचा संबंध पुढे हरितगृह परिणामाशी जोडला गेला. जॉन टिंडल यांनी सन 1870 साली संपूर्ण अंतर्गत परावर्तनाचा उपयोग करून काचेच्या वक्र दंडामधून प्रकाशाचे प्रेषण करता येते असे दाखविले. काचेच्या या पारदर्शक प्लास्टिकच्या एकाच जाड दंडामधून प्रकाशाचे प्रेषण करण्याऐवजी त्याच द्रव्याच्या सूक्ष्म तंतूंचा जुडगा वापरल्यास त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापाशी प्रतिमेचे प्रेषण करता येते, कारण त्यात जुडग्यातील प्रत्येक प्रकाशीय तंतू प्रतिमेची काही भाग दुसऱ्या टोकाला जसाचा तसा पोचवतो व पूर्ण प्रतिमा मिळू शकते. या गुणधर्माचा अभ्यासातून प्रकाशकीची म्हणजे ऑप्टिक्सची तंतू प्रकाशकी म्हणजे फायबर ऑप्टिक्स ही नवीन शाखा पुढे आली. तिचा प्रतिमा प्रेषण, संदेशवहन यासारखे विविध क्षेत्रात उपयोग होत आहेत. दिनांक 4 डिसेंबर 1893 रोजी क्लोरल हायड्रेट याच्या अतिसेवनाने औषधी अपघात या कारणामुळे जॉन टिंडल यांचे इंग्लंडच्या हसल मेरे एसरे येथे निधन झाले. विज्ञानयात्री जॉन टिंडल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे,
जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.